आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजेची पद्धत काय आहे। शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण या दिवशी तिचा जन्म झाला होता। याला कोजागिरी पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात। धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला पृथ्वीवर येते। लोक श्रद्धेने त्यांची पूजा करतात। या दिवशी चंद्र त्यांच्या 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि त्यांच्या किरणांनी अमृताचा वर्षाव होतो। त्यामुळे ती खीर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती देवी लक्ष्मीला अर्पण करून प्रसाद म्हणून खाल्ली जाते। कोजागिरी पौर्णिमेची पूजेची पद्धत। सकाळी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम घरातील मंदिर स्वच्छ करावे। लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची काळजीपूर्वक पूजा करावी। यानंतर गाईच्या दुधापासून तांदळाची खीर तयार करून बाजूला ठेवावी। लाकडी स्टूलवर लाल किंवा पिवळे कापड पसरवा आणि त्यावर लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मूर्ती स्थापित करा। तुमची इच्छा असल्यास तुम्ही तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर लाल कपडा पसरवून त्यावर लक्ष्मीची सोन्याची मूर्ती स्थापित करू शकता। देवाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि उदबत्ती दाखवा। यानंतर गंगाजलाने स्नान करून अक्षदा वर तिलक लावावा। तिलक लावल्यानंतर पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करावी। लाल किंवा पिवळी फुले अर्पण करा। लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण केल्याने विशेष फायदा होतो। संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार 100 मातीचे दिवे किंवा शुद्ध गाईच्या तुपाने दिवे लावावा। यानंतर मातीच्या भांड्यात खीर भरून चाळणीने झाकून चंद्रप्रकाशात ठेवा। रात्रभर जागृत राहून विष्णू सहस्रनामाचा जप करा किंवा श्री सुक्ताचे पठण करा। श्रीकृष्णाचा महिमा करा। श्रीकृष्ण मधुराष्टकम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करा। पूजेच्या सुरुवातीला गणपतीची आरती करावी। दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून ती खीर लक्ष्मीला अर्पण करावी। त्यानंतर ती खीर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून द्या। असे म्हटले जाते की अशा प्रकारे भगवान विष्णू आणि धनाची देवी यांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्ती मिळते। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।